हाय, मी निकिता. तर आज का नाही बाहेर काम होतं. बाहेर म्हणजे बँकमध्ये काम होतं. तिथंच आलो होतो. त्यानंतर बँकमध्ये केवढी गर्दी नव्हती, त्यामुळे काम पण लगेच झालं काम ते. आणि त्यानंतर हे पिल्लूचं का नाही हे असं चालू होतं इथं. येता येताच अद्विकाला शाळेतून घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर का नाही क्लीनअप करून घेतलं. क्लीनअप म्हणजे मी 15 दिवसातनं हे करतच असते. तर इथं सगळ्यात आधी का नाही एव्हरीजचं स्क्रब घेतलेलं आणि छान असं मसाज करून घेतलं स्क्रबनं. स्क्रबमुळे का नाही आपल्या चेहऱ्यावरचं डार्क स्पॉट्स वगैरे किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे सगळं निघून जातात. त्यामुळं का नाही आपल्या चेहऱ्याला स्क्रबिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि हे का नाही एवढं खूप जोरात पण असं घासायचं नाही. अगदी आबदार हाताने छान असं मसाज करून घ्यायचं आणि चेहऱ्यामध्ये अगदी मर्ज होईपर्यंत ह्याला आपण एक 10 मिनटं तरी असं स्क्रब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यामध्ये मर्ज होईल. त्यानंतर का नाही मी लगेच चेहरा धुवून घेतला आणि तुम्ही बघू शकता इथं स्किन किती छान झाले. त्यानंतर इथं मी का नाही एव्हरीयूजचंच का नाही पील ऑफ मास्क घेतला आहे ऑरेंजचं. ते अगोदर मी इथं लावून घेतलं. पातळ लेयरच लावायची, खूप जाड पण लावायची नाही. त्यानंतर थोडं सुकल्यानंतर का नाही असं मी काढून घेतलं आणि खालच्या साईडनं असं ओढायचं, वरून नाही ओढायचं. हे सगळं काढून घेतलं. तर वाळल्यानंतर खूप छान निघतं, त्यामुळं पूर्ण वाळल्यानंतरच ना ह्याला काढून घ्यायचं. हे ना 15 दिवसातून एकदा मी ट्राय करतच राहते, त्यामुळेच माझी स्किन एवढी ग्लो करते. तर इथं बघू शकता माझी स्किन किती ग्लो करायला. तर चला, मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.